हॅलो गाईज, कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्त असाल. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये, सरुकी दुनिया चॅनलमध्ये. तर आजची माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे बघा. आज मी सकाळी जेव्हा उठले आणि तोंड धुण्यासाठी बाहेर जात होते तेव्हा बघितले की झाडाच्या कुंड्या वाळलेल्या मला दिसल्या. झाडं तर ओली असतात, सतत नळाला पाणी येण्यामुळे कुंड्या थोड्याशा उंच असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. मग माझे लक्ष केले की आपल्या कुंड्या वाळलेल्या आहेत. मग ठरवलं की पाणी घालायचं. मग सिंहाला बोलवले आणि सिंहाच्या मदतीने कुंड्या ओल्या करायला सुरुवात केली. थोडे खाली नवीन आलेले रोपटे आहेत. छोट्या रोपट्यांना जास्त पॅम्पर करावं लागतं. जसं आपण छोट्या बाळाला जास्त काळजी घ्यावी लागते, तसे छोट्या रोपट्यांची पण जास्त प्रकारे तर काळजी घ्यावी लागते. मग कुंड्याला थोडं डिफिकल्ट जातं कोणतंही काम करायला, पण करायचं, थोडं फार नाही म्हणायचं. कुंड्या ओल्या करायला सुरुवात केली. व्यवस्थित प्रकारे सारे झाडे ओले करून घेतले. मग इकडून पाणी टाकले आणि इकडून बाहेर आलं, कारण ते छोटे कुंड्याला क्रॅशेस गेलेले आहेत. कुंड्या थोड्या खराब झालेल्या आहेत. तर माझं प्लॅन आहे की आता कधी जर कुठे गेले तर मी सगळ्या न्यू कुंड्या घेऊन येणार आणि सगळ्यांना रिप्लेस करणार जुन्या कुंड्या. तर बघ कधी योग येतो तेव्हा करेन. मग सगळ्या कुंड्या मी व्यवस्थित ओल्या केल्या आणि हा माझा फेवरेट छंद आहे म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्ही बघू शकता माझ्या घरांचा व्ह्यू की किती मी झाडाने गच्च भरलेला आहे. त्यासाठी मी शिव्या पण खाते घरच्यांच्या सगळ्यांच्या, कारण मला ज्या गोष्टी होत नाही त्या गोष्टी करून घेण्यासाठी मी घरच्यांच्या मागे पडलेले असते की हे करा, झाडाला ते करा, ह्या वेळेला इथं करा. मला जे जमत नाही ते करायला लावण्याचा मी प्रयत्न करते. त्याच्यात ओरडत पण सगळेजण मला की तुला होत नाही आणि दुसऱ्याला सुखानं जगू पण देत नाही. मी माझ्या हाताने जेवढे ओले होत होते तेवढे कुंड्या मी ओल्या केल्या. आणि नंतर बघा वरची कुंड्या आहेत आमच्या, त्या आम्ही पायऱ्याच्या स्लाईडवर थोड्या छोट्या ठेवलेल्या होममेड कुंड्या म्हणता येईल, कारण आम्ही त्यांना छोटे डबे रिकामे वेस्टेज भरण्या वगैरे. आणि हे बघा, यामध्ये मी नवीन छोट्या फांद्या टोबलेत 4 दिवसापूर्वी. बघू तुम्हाला नंतर रिझल्ट दाखवते, कारण झाड वरी आणि ती कुंडी रिकामी होती त्याच्यामुळे मी लावले नवीन काहीतरी ट्राय. बघा मला वरचे कुंड्या पोचत नव्हत्या, तर आमच्या शिवला मी कुंड्या ओल्या करायला सांगितलेल्या आहेत. तर बघा कशा प्रकारे बुटकूबाई काम करत आहे. कुंड्या ओल्या केल्या व्यवस्थित शियाने. घरात सुंदर दिसावं, घरात देवांना फुले भेटावे, कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर काहीतरी कष्ट लागतात. त्याप्रमाणे झाडांची मेहनत घेतली तर झाडे वेस्टेज थोडे आहेत, फूल नाही, फळ नाही, ऑक्सिजन तरी कमीत कमी देतातच. आणि सगळ्यात चांगल्या झाडांची सेवा असते. आणि हे बघा नंतर आज आहे 21 नोव्हेंबर, तर मतदानाचा दिवस असल्यामुळे मी रेडी होऊन मतदान करण्यासाठी जात आहे. नंतर आम्ही फोटोशूट केलं. हे बघा निघालो आम्ही. चला तुम्ही पण केलात का मतदान? हे बघा कशा प्रकारे फोटोशूट आम्ही केलेला आहे. एवढा काय आले नाहीत कारण गडबडीत होतो. असंच गडबडीत केल्या थोड्याफार फोटोशूट, कारण फोटो आणि व्हिडिओ माझी फेवरेट हॉबी आहे. खूप आवडतं मला. माझ्या मोबाईलला क्लिअरिटी जास्त नसल्यामुळे थोडे व्हिडिओ फोटो डम येतात, कारण मी ओरडून शिव्या खाऊन पण भावांचा मोबाईल घेऊन करते. नंतर आम्ही मतदान करायला निघालो. मतदान करून केलं. तिथं जाऊन खूप गर्दी होती. गर्दीत घुसून आम्ही मतदान केलं. हे बघा माझी सिद्धी आहे. जिथे जाईल तिथं माझ्या सोबत असते, कारण मला न धरता चालता येत नाही, त्याच्यामुळे तिच्या सहाय्याने मी चालते. आणि हा व्ह्यू माझ्या मूळ गावचा, म्हणजे आम्ही मूळ गाव एक आणि राहतो आम्ही दुसरीकडे. हे बघा शेवटी माझे बोट निळे झालेच. मी मतदान केलं आणि आता तुम्ही पण करा. तुमची बारी. मतदान आपला हक्क आणि अधिकार आहे, तर नक्की निभवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.